बघू शकते तुम्ही याच्यात कढीपत्ता टाकून घेतला आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं चांगला मॅश होईपर्यंत. उडते खूप. तर अजून मी कढीपत्ता आणायला चालली. कढीपत्ता मला कमी पडण्यासारखा वाटतोय, वाऱ्याने आदळते. अजून कढीपत्ता लागणार आहे आपल्याला त्यात टाकण्यासाठी. तर अजून कडक कसं ऊन पडले, बाहेर वातावरण बघू शकते. आपण कढीपत्ता आणूया. बदकं पण बघू शकते आंघोळ करतात. तर आपण हा बघा हिरवागार कढीपत्ता आहे. आमच्या घराच्या पाठीमागे झाड आहे, खूप मोठं झाड आहे कढीपत्त्याचं. आपण याचा म्हणाल तितका कढीपत्ता तोडू शकतोय स्वतःचं झाड असल्यामुळं. मी आता कढीपत्ता तोडतीये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. इफेक्ट होते की नाही जेणेकरून मी पण तुम्हाला सांगू शकेल. पण सुरुवात करायला काय हरकत नाही, कारण केस अनलिमिटेड गळतात, खूप म्हणजे खूपच गळतात. आणि बाहेरचं काय वापरलं की मग तर अजून गळायची भीती वाटतात किंवा टकलं पडते, हे पण सांगू शकत नाहीत आपण. तुम्ही एवढा कढीपत्ता घेतला आता, तुम्ही अजून कढीपत्ता टाकला उडतंय. मेथी पण आणली मी त्याचबरोबर. मेथी पण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. मेथी टाकली आणि चांगली मेथी फ्राय होईपर्यंत आपण तोपर्यंत कांदा किसून घेऊया. मी पण जस्ट नॉर्मल सगळ्यांचे टिप्स घेऊनच करते, कारण केस अफाट म्हणजे अफाट गळत आहेत. लिंबू वगैरे काही ट्राय करू नका केसांना, कारण केस अजून जास्त गळतात लिंबाने. त्याच्यामुळं शक्यतो आपल्याला जे योग्य वाटते ना त्याचंच ट्राय करा, कारण लिंबाने केस खूप गळतात. युट्यूबवर म्हणतात हे लावा ते लावा, पण आपल्याला कितपत योग्य वाटते हे ठरवलं पाहिजे आपण पण. नाहीतर काय होतं, पुढे चालून अजून प्रॉब्लेम होतात. तर ते हे झालंय, अजून एक करूया. ऑनियन मला तर नकोच वाटते, कारण ऑनियनचा इफेक्ट आहे, पण त्या गाळणीत नाही गळल्यानंतर तरी पण प्रॉब्लेम होईल. ऑनियन आपण स्किप करूया. नाही गळेल वाटते. हां ओके, माझ्याकडे हे आहे नाही का झाऱ्या, जाळीदार झाऱ्या आहे. ओकेच गळेल. तर मी ह्याचा वापर करणार आहे वतण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. मी मोठा कांदा घेतला आहे, कारण माझी केस खूप मोठी आहेत लांबीला, त्यामुळं मोठा कांदा घेतला आहे. आणि कांदा मी चांगला सोलून खिसून घेणार आहे. तर तुम्ही पण तसंच करा, चांगला सोला वगैरे आणि खिसून घ्या. तर मी याच्यात कांदा टाकलेला आहे खिसून. तेल तर याला गेलं जवळ, नसते का नाही काय नाही. अजून थोडी तेलाची आवश्यकता आहे.
माझ्याकडे मोठीच बॉटल आहे ह्याची मलची. त्याचबरोबर मी बरंच तेल ओतलं आहे, कारण म्हटलं आपण रोज थोडं थोडं लावलं तरी होऊन जाईल, कारण एकदा केलं तर परत परत होत नाही करणं, कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यानंतर मग काय सगळं राहूनच जातं. मी ह्याला गाळणीत गाळ्या ठेवणार आहे, मोठ्या गाळणीने गाळणार आहे ह्याला. मी आता पूर्णाचीच गाळणी घेणार आहे. कितपत पडतंय तेल आता मला पण नाही माहिती, पण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पडेल वाटते. बारीक ह्याच्यावरती ह्याला परतून घ्या, चांगलं व्यवस्थित असं परतून घ्या, कारण जे त्यातनं तेल पण निघलं पाहिजे. कारण जर सगळं तेल हेच पिऊन घेत असतील तर मग आपल्या डोक्याला काय राहणार. त्यामुळं व्यवस्थित असं तेल चांगलं सुटेपर्यंत ह्याला परतून घ्या. खास महत्त्वाची टिप्स, जे नवीन असतात ना, आणि जे नवीन मुली पण, सगळ्या मुली वगैरे ट्राय करतात, मुलींना काय बरंचसं माहीत नसतं ह्यातलं, आणि त्याच्यामुळं काय होतं, तेल निघत नाही ह्याच्यातलं. हे बघा, बघू शकताय तुम्ही, हळूवारपणे ह्याच्यातलं सगळं तेल निघायला लागले साईडला. त्यामुळं चांगलं व्यवस्थित असं परतून घ्या, बारीकच गॅस ठेवा, लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून सगळं तेल सुटेल आणि तुमच्या डोक्याला पण लावायला राहील. ह्याला आपण पुरणाच्या गाळणीमध्ये गाळ्या ठेवणार आहेत. तर कसं ठेवणार आहेत, कुठला भांडं ठेवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच कंटिन्यू करा, कारण आपण चांगले चांगले टिप्सच घेऊन येतो. व्यवस्थितपणे ह्याला हलवत राहायचं, नाहीतर काय होईल, आपण हलवलं नाही तर एक साईड परतेल, एक साईड परतणार नाही, आणि ते एक साईड परतल्यानंतर खालच्या साईडचं तेल निघून वरच्या साईडचं तेल तसंच राहील. त्याच्यामुळं तेल चांगलं सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्या ह्याला. माझ्या डोक्याला बघा, इथे टकलं पडले, इथे पण टकलं पडले, खूप जाग्यावर माझे केसच नाही आहेत असे, इथं तर बघू शकताय, आणि हात लावूस तरच असं खूप जास्त केस निघतात. हे बघा, दिसत असतील तुम्हाला, हात लावूस तरच एवढे, किती 6 निघले, 6. काढूस तरच इनडायरेक्टली हातात येतात. सहज जरी आपण हात लावलं ना तर बघू शकते किती केस गळतात अफाट. मी आता अजून 5 मिनिटांनी जर काढले ना, हात डोक्यातनं फिरला ना, अजून तेवढेच केस गळणार. हे लाल होईल लागले, मी आता बंद करून घेते. तर हे व्यवस्थितपणे लाल झालेलं आहे. आपण बंद करून घेऊया, आणि बंद केल्यानंतर आपण पुरणाच्या गाळणीने गाळणार आहोत ह्याला. आमच्या सासूबाई म्हणतात, डिलेवरी झाल्या, मला आता डिलेवरी होऊन माझं C-सेक्शन आहे, पण ते होऊन मला आता 2.5 वर्ष होत आलेच, पण 2.5 वर्षानंतर केसांना गळती लागली ते म्हणतायत. असं मला नाही माहिती काय आहे नेमका प्रॉब्लेम, पण मला असं वाटते की मी माझ्या केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मला त्याचा चांगलाच रिझल्ट भेटलेला आहे. तर वेळेत जागे व्हा, सतत
थोडे जरी नॉर्मल जास्त गळायला लागले तर केसांसाठी लगेच ताबडतोब उपाय करा, नाहीतर एवढी गळती लागणार आहे ना, लिमिटच्या बाहेरच. कणिक मळाय गेले तिथं केस, रिकामे सोडले तर काय लिमिटच्या बाहेरच, नाही रिकामे सोडले तर आहेत मापात. बाईचं सौंदर्य हे केसातच असते, पण जर ती केसच खूप गळत असतील तर मग काय उपयोग नाही. किचन वाट्यावर थोडी घाण साठली होती, ती स्वच्छ करून घेतली. तर मी तर डिश घेतली, मला वाटतं अजून थोडं मोठं भांडं घ्यावं जेणेकरून व्यवस्थितपणे गळेल. मी ही घेतली डिश, मोठी डिश घेतली. ह्याच्यावरती आपण अद्दर ठेवूया आणि आपलं तेल ओतून घेऊया. तर आपलं तेल ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. छोटी कढई असेल ना तर तुम्ही छोटी पण कढई घेऊ शकता. मोठ्या कढईत जास्त तेल जातं आणि मग ते राहत नाही आपल्यासाठी. मला वाटत असेल मी खोटं बोलते, पण तुम्ही बघू शकता किती जागा मोकळी झाली. नुसतं केसच नाही येत राहिले डोक्यांना, खूप गळत आहेत. अशी रेश पण नाही आहे दिसत, एवढे पातळ झालेत की लिमिटच्या बाहेरच. अजून इकडे आहे बा, केसच नाहीत राहिले, सगळे गळून पार. तेल लावल्यानंतर मॉलिश, व्यवस्थितपणे मॉलिश करून घ्या. असं फक्त यानेच असं ओके. व्यवस्थितपणे हाताला 2 बोट लावून घ्या व्यवस्थितपणे. मस्त आहे कांद्याचं. व्यवस्थित आपण गळत आहेत खूप म्हणल्यानंतर लावून तर लागणारच आहे. 2 दिवस ठेवा, मग वॉश करून टाका. जर तुम्हाला खूप अर्जंट असेल तर तुम्ही संध्याकाळी रात्री झोपताना लावा, आणि रात्री झोपताना लावल्यानंतर पण काय हरकत नाही. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.